रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी. हवा झेडपीची चर्चा जनतेची आणि भूमिका उमेदवाराची. विन टीव्ही मराठीचा रोखठोक बेधडक ग्राउंड रिपोर्ट. झेडपीच्या निवडणुकीला आता आमदारकीसारखंच महत्त्व आले. झेडपी निवडणूक आता प्रतिष्ठेची बनली आहे. घरातल्या पोराबाळासहित झाडून सगळे कामाला लागलेत. गावागावात गल्लीबोळातून शेताभातावर मतदार जिथे असतील तिथे जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढत प्रचारावर भर दिला जातोय. चौकात चौकात डिजिटल पोस्टरच्या बॅनरबाजीचे जणू युद्धच सुरू झालंय. पोस्टर आणि लाऊडस्पीकर लावून प्रचाराच्या गाड्या फिरताना दिसत आहेत. गावागावातून चाललेल्या जोरदार प्रचाराने झेडपी इलेक्शनचं वातावरण सध्या चांगलंच तापू लागलंय. गावागावात झेडपी निवडणुकीची हवा तापू लागली आहे. प्रचार यंत्रणा जोरात कामाला लागली असली तरी खरी चर्चा आहे ती जनतेच्या अनेक प्रश्नांची आणि त्यांच्या सोडवणुकीची. आश्वासनापेक्षा प्रत्यक्ष काम आणि सातत्याने जनसंपर्क ठेवणारा असावा. इथला प्रत्येक मतदार मत देताना नेमका कोणता विचार करतोय? कामाच्या माणसाला पसंती देणार की नावाच्या माणसाला पसंती देणार? या संदर्भातील सर्वसामान्य मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत माझी उमेदवारी आणि माझी भूमिका या गोष्टी स्पष्ट करण्यासाठी विन टीव्ही मराठीने हवा झेडपीची चर्चा जनतेची आणि भूमिका उमेदवाराची हे मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून दिले. या संदर्भात जाणून घेऊया जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघातील उमेदवारांच्या भूमिका त्यांच्याच प्रतिक्रियेतून. हवा झेडपीची चर्चा जनतेची आणि भूमिका उमेदवाराची या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आम्ही विन टी व्हीच्या माध्यमातून हे एक नवं सदर सुरू केलं आहे. या निमित्तानं आज कोडोली पूर्व पंचायत समिती गणातून अपक्ष उमेदवार असलेले राजेंद्र जाधव यांच्याशीच आपण त्यांच्या भूमिकेबद्दल बातचीत करूयात. नमस्कार, मी राजेंद्र महादेव जाधव, बहिरेवाडी, कोडोली पूर्वमधून पंचायत समितीसाठी उभा आहे. तसं बघितलं तर मी जनतेशी पूर्ण संपर्कात. माझे वडील श्री कै महादेव रामचंद्र जाधव गुरुजी हे माझा आधारस्तंभ. त्यांच्या आशीर्वादानं आणि त्यांच्या त्यांनी शिक्षक होते. शिक्षक असून त्यावेळेला त्यांचा एक मोटर वायंडिंग व्यवसाय शेतीच्या संदर्भात जनमतात मिसळलेले ते आमचे वडील. तेव्हापासून मी लहान असल्यापासून त्यांच्यासोबतच होतो. त्यानंतर पुढे हे गुरुजींचा मुलगा हे ओळखीनं सगळ्यांनी माहिती झालं की हा बापू हा गुरुजींचा मुलगा, एम.आर. जाधव गुरुजींचा मुलगा. तिथून पुढे मी पण थोडंफार शाळा शिकत ते जरासं वर्क केलं. परत शेतीकडे वळलो. पुन्हा मुलग्यानं ते वर्क सगळं हाती घेतलं. आत्ता मुलगा करतो आहे, घरोघरी पोचलो आहे. माझा व्यवसाय तसं बघायला गेलं तर पूर्ण शेती. मी सर्वसामान्य नागरिक, तुमचाच कार्यकर्ता, तुमच्यात मिळून मिसळून राहणारा एक कार्यकर्ता मी. त्यातून मी आता पंचायत समितीला अर्ज भरला. तो लोक जनमतातनं भरलेला आहे. जनमत. बऱ्याच जनमताने मला सांगितलं की बाबा तू जरा आमचं सर्वसामान्य नागरिकातनं एक तू आमचं काहीतरी नेतृत्व करायला. म्हणजे तुमचा कार्यकर्ता आहे मी तुमचा कार्यकर्ता असल्यानं मी काय करू? तर तुझ्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. तू असं करू तर चालतंय. सर्वसामान्य नागरिकांच्यातनं एखादा आपला कोणतं प्रतिनिधी निवडून द्यावा आमची इच्छा आहे. ह्या इच्छेपोटी मी सर्वांच्या इच्छेपोटी मी हा अर्ज दाखल केला. साधारणपणे जवळजवळ मी 35 वर्षे झाले लोक संपर्कात पूर्णपणे काही अपेक्षा न ठेवता सगळ्यांच्या. कुठेही रात्री 12 वाजता जरी फोन केला तरी मुलाला घेऊन मोटर दुरुस्तीसाठी जातो. आणि त्यातून माझं हे लोकमत कारण मी शेतकऱ्यांच्या संपर्कात, लहान मुलांच्या संपर्कात. मला सर्वजण बापू राजा असं म्हणतात. तर आमच्या वडिलांचा एम.आर. जाधव गुरुजींचा आशीर्वाद हा मोठाच आहे. कारण मला जनसंपर्कात आणायचं काम त्यांनीच केलं.
हे महत्त्वाचं. आणि जनमतातून मी अर्ज भरला. तर पंचायत समिती पूर्व बाजूला माझं चिन्ह आहे सिलेंडर, आणि त्यातून 2 नंबरला सिलेंडर आहे. सिलेंडरला सर्वांनी मतं द्यावीत हीच माझी अपेक्षा. जनसेवा करण्याची मला संधी द्यावी. हवा झेडपीची, चर्चा जनतेची आणि भूमिका उमेदवाराची या सदराखाली विन टी व्हीचा ग्राउंड रिपोर्ट या ठिकाणी आम्ही सादर करीत आहोत. कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघाचे शिवशाहू आघाडीचे उमेदवार आदरणीय अमरबाबा पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांनाच विचारूया की आपण कोणत्या भूमिकेतून या निवडणुकीला सामोरे जाणार आहात. नमस्कार. आपल्या मतदारसंघाचा विचार केला तर प्राबल्य किंवा प्रतिष्ठित दावेदार असताना किंवा आणि बऱ्याच गोष्टी पक्षीय लेवलच्या असताना देखील मी अपक्ष उमेदवारी घेतली. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे मी जनतेच्या हितासाठी, जनतेच्या प्रश्नावर, जनतेच्या सर्वसामान्य माझ्या मित्रपरिवारांच्या, माता भगिनींच्या आणि बंधुतुल्य वडीलधाऱ्या मंडळींच्या आशीर्वादाच्या जोरावर हे निवडणूक लढवण्याचं ठरवलं. खरं तर जिल्हा परिषदची परिस्थिती पाहता मी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याच्या कारणासाठी जिल्हा परिषद किंवा ही उमेदवारी घ्यायचा बरेच वर्ष झालं मी प्रयत्न करत होतो. काही आरक्षित कारणामुळं 2017ला आरक्षणामुळं माझी उमेदवारी थांबली गेली. त्यानंतर मी बरेच कार्य करत असताना, सामाजिक कार्यात सहभाग घेत असताना, लोकांच्या अपेक्षा किंवा पूर्णत्वास नेत असताना, सर्वसामान्य घटकापर्यंत लहान लहान गोष्टीत पोचत असताना कधी ना कधी जिल्हा परिषदची उमेदवारी निवडणूक लढवायची ह्या अनुषंगानं मी प्रयत्न करत होतो. खरं तर हा प्रसंग अतिशय होता की उमेदवारी माझी नक्की होती. पक्षातर्फे, पार्टीतर्फे, आपल्या जनस्वराज्य पक्षाने किंवा नेत्यांच्या मंडळींच्या देखील विचारात माझी उमेदवारी होती. पण अचानक तडजोडीच्या राजकारणाखातीर माझी उमेदवारी मला मिळाली नाही. पण जनतेच्या आणि मित्रपरिवाराच्या अपेक्षेसाठी मी परत ह्या निवडणुकीत अपक्ष उतरण्याचा निर्णय घेतला. आज मूळ भूमिका मांडत असताना मला जिल्हा परिषदला संधी मिळालीच. मी आरोग्य विभाग असेल, बांधकाम विभाग असेल किंवा जिल्हा परिषदचे बरेच महिला बालकल्याण असेल, असे बरेच विभाग आहेत की ज्यात आपल्याला कोणत्याही प्रकारचं काम करण्यास किंवा बराच वाव आहे. त्या सगळ्याला मी 100% योगदान देण्याचा प्रयत्न करेन, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. त्या व्यतिरिक्त देखील इतर सुख, सोयी, सुविधा, विकास ह्याचं तर माझं नक्की प्रयत्न असेल. मी प्रामाणिकपणे जनतेच्या प्रश्नाशी निगडीत काम करणारा कार्यकर्ता आहे आणि ह्या पदाचा देखील मला भविष्यात असा उपयोग करता येईल का मी ह्या घटकेशी प्रामाणिक राहीन की आपल्या इतर म्हणजे ज्या सोयीसुविधा सोडून जिल्हा परिषद सदस्याचं काम सोडून इतरही कामात माझ्या पदाचा किंवा मिळालेल्या संधीचा उपयोग करून लोकांच्या प्रत्येक गोष्टीत अगदी जनमानसांचे प्रश्न सामान्य असतात त्या प्रश्न सोडवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन. नमस्कार. 5 फेब्रुवारीला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत. 7वे जिल्हा परिषद मतदारसंघातून जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी कोरे सावकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी जिल्हा परिषदेचा उमेदवार आहे. त्याचबरोबर माझ्यासोबत 7वे गणातून सनी पाटील तर माले गणातून पद्मजा पाटील हे पंचायत समितीला उमेदवार आहेत. या बाबतीत मी एवढंच म्हणेन की सर्वप्रथम मी 2017 साली जनस्वराज्य शक्ती पक्षाकडून याच मतदारसंघातून निवडून गेलो आणि या जिल्हा परिषदेच्या कार्यकाळामध्ये या मतदारसंघामध्ये असणाऱ्या 17 गावामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून विकास कामं करण्याचा मी प्रयत्न केला. सर्वात जास्त प्राधान्य सर्वप्रथम मी दिलं ते पिण्याच्या पाण्याला आणि राष्ट्रीय पेयजल योजनेच्या अंतर्गत प्रत्येक गावाचा आराखडा तयार करून त्या गावामध्ये ह्या योजना आज पूर्णत्वास गेलेल्या आहेत आणि सर्वच नागरिकांना मुबलक आणि पुरेसा पाण्याचा पुरवठा होत आहे. या अनुषंगानं दुसरं महत्त्वाचं की आरोग्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काम करत असताना
प्राथमिक आरोग्य केंद्र बोरपाळे या आरोग्य केंद्राची सुसज्ज इमारत असावी म्हणून या ठिकाणी आपण प्राधान्य दिलं. आज त्याचंही काम चालू आहे. आणि बोरपाळे अंतर्गत असणारी जी उपकेंद्र आहेत त्यांच्याही इमारती सुसज्ज या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. आणि या सगळ्याच माध्यमातून या प्रत्येक गावामध्ये आरोग्याच्या सेवा मोफत आणि माफक दरात खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाला मिळत आहेत. याच पद्धतीनं शाळा आणि अंगणवाडी याही दृष्टिकोनातून ज्या भौतिक सुविधा तिथं देणं गरजेचं आहे, याही दृष्टिकोनातून शाळांच्या इमारती, अंगणवाडींच्या इमारती जिथं जिथं आवश्यक आहे अशा ठिकाणी आपण त्या पूर्ण केलेल्या आहेत. शाळांच्या बाबतीत मग आवळी देवाळं सावर्ड असेल, या गावामध्ये शाळांच्या इमारती या पूर्ण केलेल्या आहेत. याच अनुषंगानं सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे स्मशानभूमीच्या माध्यमातून गाव तिथं स्मशानभूमी याही बाबतीत खऱ्या अर्थानं प्रत्येक गावामध्ये ते स्मशानभूमीचं बांधकाम आणि सुशोभीकरण करण्यामध्ये या कालामध्ये मी यशस्वी झालो. आणि खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं 2 गावाला जोडणारं जे वेगवेगळे मार्ग होतात की जिंची दुरावस्था होती, वाहतुकीची खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं गैरसोय होती, काही ठिकाणी वाहतूक बंद होती, अशा काही मार्गांचं या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं रस्ता नवीन तयार करणं, पूल बांधणं याही अनुषंगानं आपण मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत असेल, नाबार्ड योजनेअंतर्गत असेल आणि जिल्हा नियोजनच्या माध्यमातून असेल, आपण या ठिकाणी अनेक मार्गस्थ लावले. यामध्ये जापळ्याला जोडणारा माले मार्ग असेल, दाणेवाडी मार्ग असेल, शिंदेवाडीला जोडणारा सातव्याकडला मार्ग असेल, खऱ्या अर्थानं सावर्ड्यातनं असणारा मांगले धरण रस्ता असेल आणि आमच्या मोहरे आरळे गावातल्या प्रामुख्यानं जोडणारा या ठिकाणचा वड्यावरला पूल असेल, याही खऱ्या अर्थानं गोष्टीचं आपण पूर्णत्व केलं. आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर जवळपास आपण या ठिकाणी 101 कोटीची कामं आपण पूर्ण करू शकलो आहे, याचं मला या ठिकाणी समाधान आहे. याचबरोबर ज्या वैयक्तिक लाभाच्या योजना आहेत याही बाबतीत खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं गरजू आणि या ठिकाणी पात्र असणाऱ्या लाभार्थींना या ठिकाणी त्याचाही लाभ मिळवून देण्यामध्ये या ठिकाणी मी यशस्वी झाले. सर्वात जास्त म्हणजे आवास योजनेच्या माध्यमातून केलेलं काम असेल, शेतकऱ्यांना सिंचन विहिरीच्या माध्यमातून दिलेल्या योजना असतील आणि त्याच पद्धतीने विद्यार्थी आणि महिलांच्या दृष्टिकोनातून काही योजना आपण देऊ शकलेल्या आहे. आणि खऱ्या अर्थानं महिला सबलीकरणाच्या माध्यमातून उमेद अंतर्गत जवळपास या ठिकाणी 6.5 कोटी रुपये या मतदारसंघामध्ये प्रभाग संघाच्या माध्यमातून वेगवेगळ्या बचत गटांना अर्थसहाय्य देऊन त्या महिलांना स्वयंरोजगार उपलब्ध करून देण्यामध्ये यशस्वी ठरलं. आणि हे करत असताना जनतेचं मिळालेलं साथ आणि खऱ्या अर्थानं प्रामुख्यानं सगळ्यांचा आशीर्वाद आणि सावकारांची साथ ही मोलाची ठरलेली आहे. आणि भविष्य काळामध्ये सुद्धा आज मला संधी दिली आहे, या संधीच्या माध्यमातून एवढंच म्हणेन की मी या ठिकाणी केलेलं काम, लोकांशी असणारा संपर्क आणि एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून पुन्हा मला लोक पसंती देतील एवढी मला खात्री आहे. आणि नजीकच्या काळात उर्वरित कामं करण्याची मी ग्वाही देत आहे. नमस्कार, मी डॉक्टर स्वाती पाटील, जिल्हा परिषद 7वीमधून भारतीय जनता पार्टी या पक्षाकडून उमेदवारी मिळालेली आहे आणि एक उमेदवार म्हणून इथे प्रचारात आत्ता कार्य करत आहे. आपण या निवडणुकीला सामोरं कशा पद्धतीने जाणार आहात? या निवडणुकीला सामोरे म्हणजे नेहमीच माझं हे ध्येय राहिलं की समाजकारणातून राजकारणाकडे जाण्याचं ध्येय राहिलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून भारतीय जनता पक्षात जरी मी काम करत असेल तरी 15 वर्षापासून संजीवनी फाउंडेशनच्या माध्यमातून तळागाळात सामाजिक कार्यातून मी उतरलेली आहे. आणि 3 वर्षापासून जसं माझ्याकडं भारतीय जनता पक्षाचं महिला मोर्चा प्रदेश सचिवपद आले तेव्हापासून माझ्या लक्षात आलं की इकडच्या ज्या माझ्या माता भगिनी मैत्रिणी आहेत त्यांच्याकरता ठोसपणे काम करणारं एक हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे माझं खरं ध्येय होतं. आणि मला सांगायला आनंद होतो की त्या व्यासपीठावरती 7 वर्षाची मुलगी असू दे किंवा 70 वर्षाची माझी माऊली असू दे, त्या सगळ्या एकत्रितपणे सहभागी होतात आणि त्यांचं जे काही शिनवट असतो, दुःख असतं ते विसरून प्रत्येक कार्यक्रमात सहभागी होतात. त्यांच्यासाठीच मग अनेक उपक्रम राबवलेले आहेत. सर्वार्थानं मी डॉक्टर या भूमिकेत असताना एक स्त्री म्हणून महिलांचं आरोग्य, ते मग शारीरिक असेल किंवा मानसिक आरोग्य असेल, या ह्याच्यातून काम केलं आहे. संजीवनीची आरोग्यवारी आली आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत. तसं पाहायला गेलं तर वारी ही आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. तर आपण असं समजतो की तुमच्या माझ्यातच विठ्ठल आहे किंवा तुमच्या माझ्यात परमात्मा आहे.
या हेतून आपण सर्व महिलांची, कारण आपण एक डॉक्टर म्हणून मला हे जाणवलं होतं की महिलांमध्ये रक्ताची कमतरता म्हणजे रक्तक्षय किंवा ॲनिमिया म्हणतो असं जास्त आहे. तर जवळजवळ आपण आपल्या परिसरातील पन्हाळा तालुक्यामध्ये 15,000पेक्षा जास्त महिलांची रक्त तपासणी करून त्यांना गूळ, औषधे, जंताची गोळी अशा अनेक उपक्रम राबवलेले आहेत. महिला सक्षमीकरणाच्या मुद्द्यावरती आपण काम केलं. युवकांचा रोजगार मेळावा असेल, जिथं जिथं आपल्याला शक्य एक सामाजिक दृष्टिकोनातून आपण पोहोचलेले आहे. हे सगळं करत असताना माझ्या असं लक्षात आलं की वैयक्तिक काम करणं हे मला थोडंसं कुठंतरी मर्यादित आहे. याला प्रशासनाची जर जोड मिळाली तर अत्यंत व्यापक स्वरूपात आपण काम करू शकू. ह्या उद्देशानं जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला अनेक योजना असतात की ज्या तळागाळापर्यंत आपण पोहोचू शकतो. मग त्यामध्ये युवक आले, युवती आले, महिला, पुरुष, वृद्ध आले, ह्या सगळ्यांसाठी आपण व्यापक स्वरूपात काम करू शकतो. आणि मतदारसंघ हे माझं कुटुंब आहे असं समजून मी काम करतोय. तुमच्या हक्काची लेक आहे, तुमच्या हक्काची बहीण आहे, हक्काची मुलगी आहे असं समजून तुम्ही सगळ्यांनी मला सहकार्य करावं एवढंच मी माझ्या मतदारांना विनंती करते. की सर्वार्थानं मी आत्ता या मतदारसंघात नाही तर गेले 4 वर्षापासून सातत्यानं प्रत्येक मतदारांच्या सुखदुःखामध्ये सामील आहे, संपर्क आहे. तर आपल्याला जो व्यक्ती संपर्क करेल, जो व्यक्ती आपल्याला वेळ देईल, जो व्यक्ती आपल्या सुखदुःखामध्ये समरस होईल आणि प्रत्येक वेळेला एक लेक बनून आपल्याला किंवा एक मुलगी एक प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी पाठीशी ठामपणे राहील, एक सुशिक्षित उमेदवार म्हणून त्यांनी आपल्याला सहकार्य करावं. त्यांचं एक मत, जसं मतदान करणं हे एक हक्क आहे, त्या पद्धतीनं त्याच्याबरोबर जबाबदारी पण येते. तर त्या जबाबदारीनं त्या सर्वांनी योग्य उमेदवाराची निवड करावी असं आव्हान मी 7वे मतदारसंघातील सर्वांना करते. धन्यवाद. वॉल्टर चोपडे, कोडोली पश्चिममधून निवडणूक लढवत आहे पंचायत समितीसाठी. आणि माझी चिन्ह आहे एअर कंडिशन. आणि आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन ह्या निवडणुकीला सामोरं जात आहे. इथं शिक्षणाचा, आरोग्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न आम्ही ह्या माध्यमातून सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहे. आम्ही सर्व गावाने मिळून एक आघाडी केली, शिवशाही आघाडी. त्या माध्यमातून आम्ही ही कार्य चालू ठेवणार आहे. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.